स्कॉलरशिप एग्जाम। नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम या परीक्षेला कितवीचे विद्यार्थी बसू शकतात? इयत्ता पहिली ते पाचवी। कितवीचे? तुम्ही कितवीला आहे? बसू शकता की नाही? 1 ते 5 मध्ये येता की नाही तुम्ही? येतात, बरोबर, हुशार। बरं, या परीक्षेसाठी विषय कोणते मी तुम्हाला सांगतो। मराठी तुमच्या क्रमिक अभ्यासक्रमावर आहे। मराठी आहे का तुम्हाला? ठीक आहे। इंग्रजी आहे का तुम्हाला? गणित आहे का तुम्हाला? शाबास। गणित नंतर बुद्धिमत्ता आहे का तुम्हाला? बुद्धिमत्ता पण त्याच्यानंतर तुमचा आवडता विषय विज्ञान आहे का तुम्हाला? विज्ञान पण आहे। विज्ञान म्हणजे परिसर अभ्यास आहे का? मराठीचे 10 प्रश्न 20 गुण, इंग्लिशचे 10 प्रश्न 20 गुण, पेपरला 10 प्रश्न सोडायचे 20 मार्क मिळणार आपल्याला। गणिताचे 30 प्रश्न 60 गुण, बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न 60 गुण आणि विज्ञानचे 20 प्रश्न 40 गुण। बरोबर आहे? 100 प्रश्न 200 गुणाचे। बरोबर आहे? मग एक प्रश्न किती मार्कासाठी असणार? 2 मार्कासाठी। अरे कोण एकदम शाबास, एकदम भारी उत्तर दिलं। 2 मार्क कोण दिलं उत्तर? वा वा, टाळ्या वाजवा बरं एकदा। बरं, 2 मार्काला एक प्रश्न झाला। 100 प्रश्न 200 गुणाचे। ऑल ओव्हर महाराष्ट्रात घेतलेली परीक्षा। बरं, जे विद्यार्थी परीक्षा बसणार त्याला काय मिळणार आहे? अभ्यासासाठी पुस्तक। पुस्तक तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमावर मिळणार आहे। या पुस्तकाच्या बाहेरचं काहीच विचारणार नाही आणि याच्या सोबत तुम्हाला 6 प्रश्नपत्रिका संच मिळणार आहे। हे आता 4थीच्या विद्यार्थ्याला सेपरेट आहे, पण पहिली ते 3रीच्या विद्यार्थ्याला पुस्तकातच मिळणार आहे 6 प्रश्नपत्रिका। त्याच्यावर वेगळं पुस्तक सांभाळत बसायची गरज नाही। ते पुस्तक जर वाचलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊ शकता। एवढं सोपं पुस्तक आहे। मग आवडेल की नाही तुम्हाला अभ्यास करायला? काय मिळणार तुम्हाला? अभ्यास सराव पुस्तक प्लस 6 प्रश्नपत्रिका संच, सराव संच। बरोबर आहे? सराव संच बरोबर जे विद्यार्थी पास होणार, पास झालं काहीतरी मिळायला पाहिजे की नाही? तर आपण बक्षीस पण ठेवलेले आहे। प्रथम येणाऱ्याला 2,500 रुपये, दुसऱ्याला 2,000 रुपये ट्रॉफी बक्षीस, तिसऱ्या येणाऱ्याला 1,500 रुपये, चौथ्याला 1,000 रुपये, पाचवाला 750 रुपये, असे 2,500 रुपयापासून 200 रुपयापर्यंत रोख रक्कम पण ठेवलेली आहे। त्याबरोबर ट्रॉफी पण मिळणार मोठी आणि प्रशस्ती पत्रक पण मिळणार। त्याबरोबर काय आहे? 100च्या पुढं 300 विद्यार्थ्याला ट्रॉफी मिळणार आणि 300च्या पुढं सहभागी सगळ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। आणि या परीक्षेमध्ये सहभागी होण्याची फी आहे। बरोबर, फी असणार की नाही परीक्षा म्हणल्यावर? या परीक्षेची फी आहे, अल्पशी फी आहे, फक्त 450 रुपये पूर्ण वर्षाची। किती आहे? 450। 450 मध्ये काय मिळणार? तुम्हाला पुस्तक मिळणार, सराव प्रश्नपत्रिका संच मिळणार आणि परीक्षेची फी तिन्ही मिळून 450, वर्षभराची फी दी। तर ह्या परीक्षेमध्ये ज्याला सहभागी होईल आपल्या नावावर शिक्षकाकडे देऊ शकता, किंवा तुम्हाला जर काही समजलं नाही, तुम्हाला मी सांगितलेलं असेल हे तर लिहून घ्यायचंच, पण तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या आई आणि वडिलांना मी आमच्या ऑफिसचा नंबर देणार आहे। बा, हा नंबर सगळ्यात महत्त्वाचा बरं का, ही सगळ्यात मोठी गंमत आहे। हा नंबर लिहून घ्यायचा, हे सगळ्यात 75 88 10 84 10 परत लिहून घ्या। किती नंबर या? 10 अंक झाले पहा बरं। 75 88 10 84 10 हे घरी याच्यावर काय करायचं? फोन करायचा आपल्या ऑफिसला आणि तुमच्या काही शंका असतील मम्मी पप्पांच्या तर त्या मॅडम सांगतील आमच्या ऑफिसच्या। ओके, याला म्हणते वेल्डर। त्याचे पुस्तक आहे, त्याच्यात प्रश्न इंग्लिश आणि मराठी मध्ये दिलेला आहे। एक प्रश्न म्हणजे मराठीमध्ये, इंग्लिश व्याकरण आहे, पण गणित एक प्रश्न इंग्लिश मध्ये, एक मराठी मध्ये, बुद्धिमत्तेचे इंग्लिश मराठी मध्ये आणि विज्ञानचा पण इंग्लिश मराठी मध्ये। म्हणजे त्याला वेगळा अभ्यास करा। प्रश्नपत्रिका पण फायनलची तशीच राहणार आहे। त्यासाठी आपण सरावासाठीची प्रश्नपत्रिका देतो, ती पण इंग्लिश मराठी मध्येच असणार आहे। तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असते परीक्षा। आपण नगरला परीक्षा जानेवारी महिन्यात असणार। कधी असणार? आपल्याकडे भरपूर वेळ अभ्यासाला, जानेवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी। आणि या परीक्षेमध्ये आता मी तुम्हाला आपल्या ऑफिसला प्रेमनाथ चौक आहे, फॉर्म भरला